आज मी तुम्हाला इडली कशी बनवायची ती दाखवणार आहे। तर इथे मी रात्रभर हे बॅटर असं हे पॅकबंद डब्यामध्ये ठेवलेलं होतं। जर तुम्हाला सकाळसाठी नाश्ता करायचा असेल ना इडलीचं, तर हे रात्रभर आपण असं पॅकबंद करून ठेवायचं, म्हणजे हे चांगलं फुगलं जातं, म्हणजेच आंबलं जातं। आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये ना चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। मी बॅटर फक्त अर्धा डबा ठेवलेलं होतं, फुगून आपला एक डबा पूर्ण झालेला आहे। तर आता मीठ घालून मी याच्यामध्ये हे ना मिक्स करून घेते। त्यानंतर मी इडलीच्या भांड्यामध्ये इथे ही दोनच इडलीची भांडी मी इडल्या काढणार आहे। तर इथे 2 भांडी घेतली आणि त्याला मी थोडं असं तेल लावून घेणार आहे। तेल लावल्यामुळे काय होतं, इडली आपली इडलीच्या भांड्याला चिकटत नाही। तर तुम्ही तेल नाही लावलं ना तर ते चिपकतात, त्यामुळे मी इथे तेल लावून घेतलं आहे। आणि आता ह्याच्यामध्ये थोडं हे बॅटर चमच्याने घालून मी घेणार आहे। इथे पाहू शकता तुम्ही, इडलीचं पीठ ना फुगल्याशिवाय ना इडली चांगल्या होत नाहीत, त्यामुळे इडलीचं पीठ हे चांगलं फुगलं पाहिजे। आता हे इडलीचं बॅटर कसं तयार करायचं आणि त्याच्यामध्ये काय काय घालायचं त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर इथे मी हे इडलीचं भांडं 5 मिनटासाठी त्याच्यामध्ये पाणी घालून इथे गरम करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी ही भांडी ठेवणार आहे इडलीची। आता मी ही दोन्ही भांडी याच्यामध्ये ठेवून घेतलेली आहेत। आता आपण हे इडलीचं भांडं बंद करून 15 मिनटं तरी ही इडली आपण वाफवून घ्यायची आहे ना। 15 मिनटं झालेली आहेत। आपण आता हे ना इडली खोलून पाहूया। हे बघा, खूपच छान अशी आपली इडली तयार झालेली आहे। आता ह्या इडलीच्या भांड्यामधून आपण ही इडलीची भांडी खाली काढून घ्यायची आहेत आणि थंड करून घ्यायची, आणि त्यानंतरच या भांड्यामधून इडली काढायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता, मी खाली ही भांडी घेतलेली आहेत आणि थंड करून घेणार आहे। इडली आपली आता ना थंड झाली आहे। आता मी ह्याच्यामधली ना ही इडली काढून घेणार आहे। तुम्ही इथे पाहू शकता, खूपच छान अशी आपली ही इडली ना तयार झाली आहे। चमच्याने आपण ही सहज अशी काढू शकतो, एवढी चांगली अशी आपली ही इडली झालेली आहे। इथे मी चमच्याचा वापर केला आहे। जर तुम्हाला चमच्याने जमत नसेल तर तुम्ही चाकू वगैरे काही घेतलं ना तरीही चालेल। इथे बघू शकता तुम्ही, खूपच छान आपली ही इडली झाली आहे। बघा, फुगली पण खूप छान आहेत। जर तुम्ही प्रमाणात जर साहित्य घातलं ना तर आपली इडली ना खूपच छान होतात। त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा। तर आपली इथे इडली तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा।